जर्नलिस्टनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, या बाजूने आहात का त्या बाजूने आहात, त्याच्याच वरनं काय ते समजून जावं. कारण आपल्याच सरकारने जर भ्रष्टाचाराविरुद्ध जर लढले नाहीत तर त्यातनं काय साध्य होणार आहे. आणि म्हणूनच मी सांगते ना की आत्ताच्या घटकेला एकानंतर एक जे होतंय. नमस्कार. आत्तापर्यंत जे मुंडवा लँड स्कॅममध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, त्याच्यावर कुणाचं खरं कुणाचं खोटं याच्यावरही आरोप प्रत्यारोप झाले. परंतु याच्यातल्या मूळ आरोपींना, म्हणजे जे याच्यातले मूळ संदिग्ध आहेत, पार्थ पवार, त्यांच्यावर काही अजूनही धाड पडलेली नाही आहे. याचं कारण असं आहे की हे सगळे यंत्रणा मिळून पार्थ पवार असेल, अजित पवार असतील किंवा हे जे सगळे स्कॅम आहे याला प्रोटेक्ट करतायत. 4-5 दिवसापूर्वी एक माहिती दिली होती की जे 1 जून 2021ला पत्र लिहिलं होतं ते पार्थ पवार यांनीच लिहिलं होतं. त्यानंतर 2 जूनला शीतल तेजवानी यांनी तसं पत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी थोडा गदारोळ केला की याच्यावरची सही माझी नाही वगैरे वगैरे. परंतु आता त्याच्यातला सगळ्यात मोठा पुरावा असा झालेला आहे की 1 जून 2021ला जे पत्र लिहिलं त्याच्या आधी पार्थ पवार आणि शीतल तेजवानीने 2005-06 मध्ये जे सगळे मूळ वतनदार आहेत त्यांच्याकडून पॉवर फायटरनी करून घेतली होती. पार्थ पवार आणि शीतल तेजवानीला सगळी पॉवर फायटरनी 25 मे 2021 रोजी शीतल तेजवानीने करून दिलेली आहे. मग 21 म्हणजे तेव्हापासून पार्थ पवार, शीतल तेजवानी हे कधीही वेगळे नव्हते. ते दोघं आणि तो आमेडियाचा दिग्विजय पाटील म्हणून हे सगळे मिळून या सगळ्या जमिनी संदर्भात मध्ये व्यवहार करतायत. आणि ही कागदपत्र, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, ही कागदपत्र आमच्याकडे नाहीत तर ती शासनाच्या दरबारामध्ये ऑलरेडी आहेत. असं असतानाही राज्याचे महसूल मंत्री असतील, गृहमंत्री असतील, जी काही समिती नेमली ती समिती असेल, त्यांना मात्र याच्यातला पार्थ पवारचा डायरेक्ट कसा संबंध आहे हे सापडलेलं नाही. कसं, याचं कारण आहे की त्यांना ते शोधायचं नाही म्हणून सापडलेलं नाही, नाहीतर याचे पुरावे काही वेगळे कुठे आहेत अशातलाही भाग नाहीये. ही जी पॉवर ऑफ अटर्नी आहे शीतल तेजवानी आणि पार्थ पवार याच्यातली, ही 25 मे 2021ला साईन झालेली आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता त्यांनी ज्या वेळेला LLP साठी ते लेटर ऑफ इंटेंटसाठी पत्र दिलं त्यावेळेलाही एक नोटराईज अग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी. हाईट म्हणजे ही दोन्ही नोटराईज अग्रीमेंट एकाच नोटरीकडे साईन झालेली आहे, एकाच नोटरीकडे करण्यात आली. याचा अर्थ गेले 5-6 वर्ष, 4-5 वर्ष हे सगळे मिळून हा सगळा घोटाळा करतायत. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे राज्याशी खोटं बोललेले आहेत आणि त्याला आपले जे काही मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री, त्यांना प्रोटेक्ट करतायत. त्यामुळे आता परवा जशी त्यांनी मागणी केली की ललिता कुमारी जजमेंटप्रमाणे FIR दाखल झाला पाहिजे, तर याच्यामध्ये आम्ही आज येत नाही, परंतु कदाचित आज उद्या जाऊ. आम्ही पण म्हणू की हे सगळे तुमचे पुरावे आहेत. ललिता कुमारी जजमेंट म्हणजे कोणी जर FIR करायला सांगितला, पुरावा दिला तर ताबडतोब FIR दाखल करायचा, तर तो त्यांनी आज उद्यामध्ये करावा, नाहीतर आम्ही तिथे जाऊन यासाठी प्रयत्न करू. आणि याच्यामध्ये कुणीही स्वच्छ नाहीये, सगळे मिळून राज्यातल्या जनतेला मूर्ख बनवत आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुणी कुणाला फोन केले वगैरे याच्यामध्ये अंजलीताई बोलतील आणि त्यानंतर परत मग आपण प्रश्नोत्तर घेऊ. याच्यापूर्वी जे तुम्ही 2 डॉक्युमेंट्स दाखवले होते त्या डॉक्युमेंट्सवर कुठल्याही आवक जावक क्रमांक नाही, कुठल्याही एक्झॅक्टली. आता आहे मी याच्यावरनच पुन्हा सुरुवात करते. हे एक पॉवर ऑफ अटॉर्नी आहे जी शीतल तेजवानी आणि पार्थ अजित पवार यांच्यामध्ये झालेली ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे. या पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये हीच जागा, हीच जमीन, तोच सर्वे नंबर शीतल तेजवानीनी पार्थ पवारला, आणि इथे प्रत्येक पेजवर सही आहे. तुम्ही म्हणालात ना मगाशी की सही नाही आहे, या प्रत्येक पेजवर पार्थ पवारची सही आहे, प्रत्येक पेजवर. एवढंच नाही तर त्याचा फोटो देखील लावलेला आहे. हा बघा, हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे, सही देखील आहे, स्टॅम्प देखील आहे.
आणि हे नोटराइज्ड कॉपी आहे. हा 2021 मध्ये याच जमिनीचा पार्थ पवार आणि शीतल तेजवानी मध्ये झालेली पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे, ज्याच्यानंतर ते पत्र लिहिलं गेलं आणि ज्याच्यानंतर हा सगळा व्यवहार झाला. आता मी सगळे धक्कादायक खुलासे करते. धक्कादायक खुलासे असे, आणि हे कोणी आम्हाला पाठवले ते पण आम्ही सांगतो, की आम्हाला ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर, ज्या दिग्विजय पाटलांच्या आणि शीतल तेजवानींच्या दोघांचीही ऍडव्होकेट, ज्या ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपवर, आणि मी यांना ताबडतोब ते फॉरवर्ड केलं की त्यांनाही आली आहे. तर ही फॅक्ट आहे की त्या बाईंना बहुतेक राग येत असावा की मला आणि शीतल तेजवानीला त्रास दिला जातोय, पण बहुधा पार्थ पवारला कुठेही कोणी देत नाहीये, म्हणून तिने सगळेच्या सगळे 71 पानाचे डिटेल्स आम्हाला पाठवलेत. आणि त्याच्यापैकी हॉरेबल धक्कादायक असे खुलासे आहेत. एक म्हणजे पहिला नाव आहे श्री संतोष हिंगणे, कलेक्टर ऑफ स्टॅम्प, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स, यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूर मध्ये झालेलं सगळंच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासनं, म्हणजे त्यांना जे ऍडज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगणे आणि शीतल तृप्ता ठाकूर मध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्सला जे लावणार आहात ते सर्व जोडा, बाकीचा फाईल सोबत द्या. म्हणजे त्यांनी ते सांगितल्याबरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ऍडज्युडिकेशनचे पेपर्स, ही PDF कॉपी त्यांना पाठवते. यानंतर सगळं तुम्ही जर बघाल, चॅट आहे त्यांचं अगदी. त्याच्यात वर एक आणखी फाईल इन्व्हर्टेड म्हणून सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे. फाईल ती पाठवली, आता जी आम्ही ऍडज्युडिकेशनची पाठवली, फाईल दिल्याबरोबर सुद्धा त्यांना कळवलं होतं की हे आम्ही दिलंय. आता सर मी कोर्टातून निघाली आहे, मी येतेय, गुड मॉर्निंग. आणि लगेच नोटीस रेडी झाल्याबरोबर अधिकारी त्यांना कळवतात की आता नोटीस रेडी आहे. आणि हे कोणासाठी करणार आहे, शीतल तेजवानी का दिग्विजय पाटील का पार्थ पवार? आता पुढे बघा, हा दिस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट शॉकिंग डिटेल. हा जो ऍड्रेस आहे हा ते पाठवतात. आधी व्हॉइस कॉल होतो, मग हा ऍड्रेस पाठवतात. हा ऍड्रेस कोणाचा आहे? पार्थ पवारचा जिजाऊ बंगला. इथे त्यांना बोलवलं जात आहे का काय हे ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरच सांगू शकतील. पण हा जो आता आम्ही गुगलवरनं चेक केला, हा यशवंत घाडगे नगरचा पुण्याचा लोकेशन आहे, जिथे पार्थ पवारचं घर आहे. आणि त्याच्यानंतरचे कॉल्स, व्हॉइस कॉल्स, मिस कॉल्स, हे सगळे जर आपण बघितले, सगळेच्या सगळे, आणि याच्यात अगदी गप्पा, कॉंग्रॅच्युलेशन्स, हे ते असे सगळे व्यवहार चालतात. हे झाले संतोष हिंगणे, जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत. म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले, याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती. आता पुढचे धक्कादायक गोष्टी हे आहेत श्री राम चौबे, जे PA आहेत अजित पवारांचे. यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती, तर 4 एप्रिल 2023 पासून. 2023 पासनं PA ला माहिती आहे, PA चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय, आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आताच्या घटनेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे, 10 नोव्हेंबर 2025ला आत्ता, म्हणजे हे सगळं जेव्हा गुन्हा झाला, अमुक झालं, तेव्हा राम चौबे CP ऑफिसला येतात, तृप्ता ठाकूरला सांगतात मी CP ऑफिसला पोहोचलोय. म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जात आहेत. एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते. वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग. हे पूर्णच पूर्ण बघा, डिमांड नोटीस पासून सगळं हे PA ना माहिती होतं. आणि हे लेटर, जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली, ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सअपवर शेअर करण्यात आली. हे 15 नोव्हेंबरचे.
हे सगळे 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 डिटेल्स. एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे ईओडब्ल्यूचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सुद्धा शेअर केला गेलाय. आणि याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल, कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव FIR मध्ये येईल. आता पुढचे मी दाखवते तुम्हाला. हे दुसरे OSD अजित पवारांचे, ढाकणे नावाचे. हे तिसरे 3 जणांनी एकूण त्यांना कॉल्स केलेत आणि हे पाठवलेत. एक मिनिट, अजून एक होते ना, एक राम चौबे, एक ढाकणे आणि अजून एक तिसरे होते. ते या सगळ्यांनी, आता आपण दिग्विजय पाटलांची जे झालेली जी तृप्ता ठाकूर बरोबरचं जे बोलणं होतं ते आहे, प्रशांत टेकाळे नावाचा जो होता अमेडियाचा हे आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तृप्ता ठाकूरनी जी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबर एक कव्हरिंग लेटर आहे जे तिने EOW ला पण लिहिलंय आणि ते तिने बावधन पोलीस स्टेशनला पण लिहिलंय. त्यामुळे ही जी माहिती आमच्याकडे काल परवा आली ती आधी त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. आणि तरीही 18 तारखेपासनं आजपर्यंत, आज तारीख 22, अजून पार्थ पवारचं नाव FIR मध्ये आलेलं नाही. तर आताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचं आहे, ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलंय, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ सरळ बोलणं होतं. आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालंय. गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. आणि मला मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय की आज तुम्ही ही FIR तुमच्या बावधन पोलीस स्टेशन मधनं आणि EOW कडनं जर मागून पार्थ पवारवर आज केली नाही, आणि याच्यात सरळ सरळ 3 OSD 3 अजित पवारांचे आहेत, आणि हे सरळ असताना सुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ पार्थ पवारवर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला, ही विनंती नाही, आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल. आत्ताच्या घटकेला आम्हाला क्लिअर कट पुराव्यानिशी कळलंय की अजित पवारांचा याच्यात सहभाग आहे. ह्या व्यवहार 2021 पासनं पॉवर ऑफ अटॉर्नी, तिथे कोण दिग्विजय पाटील नाही, अमेडिया नाहीये, कोणी नाही, सरळ सरळ शीतल तेजवानी आणि पार्थ पवार मध्ये झालेला हा व्यवहार आहे. याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही, बाकीची लोक नंतर आली. सगळ्या यंत्रणेची त्यांना साथ होती, कलेक्टर स्टॅम्प्स त्यांची सगळी कारवाई करत होते, आणि 3 OSD अजित पवारांचे हे त्याच्यात त्यांना सहभाग होता. हे आता सरळ सरळ दिसतंय. शीतल तेजवानी मध्ये झालेली होती, तेजवानी आणि 2021 सालची जी पॉवर ऑफ अटर्नी आता तुम्ही दाखवताय की पार्थ पवारांचा त्यामध्ये स्वतः सहभाग असल्याचं दिसून येत आहे. या पॉवर ऑफ अटर्नीचं पुढे काय झालं आणि व्यवहार करताना, प्रत्यक्ष व्यवहार करताना केवळ पार्थ पवार यांचं नाव घेऊ नये म्हणून ही पॉवर ऑफ अटर्नी वापरली गेली नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही पॉवर ऑफ अटर्नीमध्ये त्यांना सर्वाधिकार शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांना हे दिलेत. म्हणजे कुठे काही अर्ज करायचे, अमुक करायचे, तमुक करायचे, कोर्टात जायचं, कॉम्पेन्सेशन स्वीकारायचं किंवा जे काय असेल ते सर्वाधिकार शीतल तेजवानीने 25 मे 2021 रोजीच्या पॉवर ऑफ अटर्नीद्वारे शीतल तेजवानीने पार्थ पवार यांना दिले. त्याच्यामुळे त्यानंतर आणि हे सगळे ही फक्त कागदपत्र, याच्यामध्ये सगळे एकच आहेत. या दोघांची शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांना दिली, पार्थ पवारांनी शीतल तेजवानीने पार्थ पवारांना दिली. शीतल तेजवानीने पार्थ पवारांना दिली. शीतल तेजवानीकडे आधीचे जे वतनदार आहेत त्यांची पॉवर ऑफ अटर्नी आधीच होती, त्यांनी नंतर ही पार्थ पवारांना दिली. आणि ही 25 मे 2021. आणि याच्यामध्ये खरं सांगायचं झालं ना तर कागदपत्र फक्त ही दाखवण्यासाठी ही फक्त काय पुढे कायदेशीर झालं तर हे सगळे एकच आहेत. याच्यात कोणी, या सगळ्या एंटिटी जरी माणसं वेगळी दिसत असली तरी या सगळ्या एंटिटी एकच आहेत. आणि हे सगळे मिळून ही जमीन लुटण्याचा प्रयत्न करत होते. याच्यामध्ये कोणी हे कधीही साधारणपणे कुठल्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांचे वकील किंवा यांचे लोक वेगवेगळे असतात. इथं 16 जूनला पण तृप्ता ठाकूर येतात आणि स्वीकारतात, एप्रिलचं पत्रही त्याच देतात, आणि हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. आणि ही सगळी माहिती त्या ज्या बोर्डे होत्या
खडक पोलीस स्टेशनच्या वेळेला ज्या तहसीलदार त्यांनी जी माहिती दिली त्यांच्या पुरवणीच्या भावात आहे, म्हणजे ही पोलिसांकडे ऑलरेडी आहे, हे काही कुठून बाहेरून आलेलं नाही. हे माहिती असतानाही ज्या अर्थी कारवाई होत नाही त्याच्या अर्थी सगळ्यांनी मिळून या प्रकरणावर पांघरुण करायचं आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल अजूनही चालू ठेवलेली आहे. आता आणि आणि त्यांच्याकडच्या या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे कशा आहेत? त्यांनी पाठवले का आपण आधी त्या अजित पवारांच्या असतील ना. आता त्यांनी का पाठवले हे त्या सांगू शकतील, कारण आमचं नाही, यामध्ये पार्थ पवारांना वाचवलं जातंय, केवळ अडकवलं जातंय ते दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी. एक्झॅक्टली ही एकंदरीत त्याच्या त्यांना बहुतेक त्यांना तसं वाटत असावं, म्हणूनच त्यांनी आम्हा दोघांकडे ही जी माहिती पाठवली, जी त्यांनी आधी EOW ला पण पाठवली आहे आणि बावधनला, कारण 2 FIR आहेत, तर दोन्ही ठिकाणी त्यांनी ते पत्र लिहून पाठवले आहेत. आता हे जे तिसरं नव्हतं ते इथे आहे, हे ढाकणे OSD अजित पवार, हे विकास पाटील अगेन PA अजित पवार आणि राम चौबे अजित पवारांचे PA, हे तिघांचेही डिटेल्स त्यांनी त्याच्यात पाठवलेले आहेत. आता महत्वाचं म्हणजे हे जे ढाकणे आहेत यांना कधीपासून त्यांनी लिहिलंय, तर ज्या दिवशी 16 जूनला ते तिथे तृप्ता ठाकूर, ते जे बाउन्सर्स मी मागे म्हटलं होतं, ते जेव्हा पोझेशन घ्यायला गेले होते तेव्हा सुद्धा फोन कॉल्स आणि सगळे झालेले आहेत. ते या श्री ढाकणेंबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर 16 जून 2025ला, म्हणजे तेव्हापासनं अजित पवारांची या प्रकरणामध्ये साथ होती हे सरळ सरळ दिसतंय याच्यावरनं. आणि हे काय आम्ही घरी बनवलेले डॉक्युमेंट नाही, तृप्ता ठाकूरनी आम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केलेत, जे आता मी काही मिनिटात आपल्या ग्रुपवर देखील टाकणार आहे. हे बघा, 16 जून 2025 ज्या दिवशी तिथे ताबा घ्यायला बोटॅनिकल सर्व्हेमध्ये जेव्हा पार्थ पवार पोचला तेव्हा ढाकण्यांचे फोन कॉल सगळे तृप्ताबरोबर झालेले आहेत. म्हणून जे पोलीस प्रोटेक्शन त्यांना मिळालं होतं, पोलीस तिथे जे गेले होते, ते काय एक्झॅक्टली झालंय ते आता सगळं तुमच्या समोर आहे. आणि याच्यात सरळ सरळ मी तर थेट आरोप करते, मी कधी साधं सिधं पण बोलत नाही. अजित पवारांची मदत होती, 3 PA त्यांच्यासाठी काम करत होते आणि अधिकाऱ्यांना सुद्धा जर ते लोकेशनवर बोलवण्याची ताकद जर एक ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरकडे आहे, लोकेशन पाठवून जिजाऊ बंगल्यामध्ये जर तृप्ता ठाकूरनी संतोष हिंगणे म्हणजे कलेक्टरांना तो पत्ता पाठवला, शॉकिंग आहे. सगळी जी ट्रान्झॅक्शन्स की बाबा आम्ही दिलं, आम्ही आता फाईल पुटअप केली, फाईल सबमिट झालेली आहे, त्यांनी सांगितलं ओके आमची नोटीस रेडी आहे, हे सगळं जे त्यांचा जो बोलण्याचं हे चाललंय त्याच्यावरनं क्लिअर कट हे सगळे एकत्र होते. त्याच्यात फक्त शीतल आणि यांना सिंगल आउट केलं जात आहे. पार्थ पवार आणि अजित पवारांचा रोल त्याच्यात खूप मोठा आहे. आणि आता देवेंद्र फडणवीसांनी आता जर कारवाई केली नाही तर जे पिटिशन मी करणार आहे त्याच्यात त्यांना सुद्धा एक पत्र आता आम्ही दोघं मिळून देवेंद्र फडणवीसांना देऊ आणि त्याच्यानंतर FIR करायला पुण्याला जाऊ. तिथे जर ती FIR केली गेली नाही तर आमच्या पिटिशनमध्ये पिटिशनर त्याच्यात पहिले रिस्पॉन्डंट नंबर 1 विल बी देवेंद्र फडणवीस, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट देवेंद्र फडणवीस ॲज होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि बाकीचे सगळे असतील. ज्या वेळेस अजितदादांना प्रश्न विचारण्यात आले, मग तो पत्रव्यवहार असेल, अनेक गोष्टी असतील, पण ते म्हणतात याबद्दल मला माहित नाही. आज तुम्ही सांगता की त्यांचे 2 OSD आणि 1 PA यांच्याबरोबर त्यांचे चॅट होते, म्हणजे पण तरी देखील अजितदादा म्हणतात की मला माहित नाही. नाही ते काही खरं थोडीच सांगणार आहेत. अजित पवार काही संत नाही आहेत की येऊन सांगतील बाबा मीच केलेलं आहे, ते माझ्या माहितीत सगळं होतं, माझ्या PAंनी त्यांना मदत केली. कधीच म्हणणार नाहीयेत ते सरळ सरळ असंच म्हणतील की मला माहित नाही. आधी म्हणाले होते थोडंसं माझ्या कानावर होतं, नंतर म्हणतात मला काहीच माहित नाही त्यातलं. त्याच्यातनं लोकांनी समजून जावं त्यांना काय म्हणायचं. याच्यातला अजित पवारांचे किती अधिकारी सामील 3 असल्याचं 3 आतापर्यंत आताच्या घटकेला अजित पवारांच्या ऑफिसचे 3 अधिकारी थेट सामील होते. एक 2023 पासनं आणि 2 2025 मध्ये. त्यात एक मला वाटतं 16 जूनच्या आसपास आणि एक त्याच्यानंतर. म्हणजे जी चौकशी चालली आहे त्याच्यात सगळीकडे CP लेवलला, लोअर लेवलला, आयोकडे सगळी त्यांची सिस्टम बसून
त्यांनी सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न केलाय. सांगितले. मी परत एकदा दाखवते. श्री ढाकणे OSD अजित पवार, त्यांचा नंबर आहे. श्री राम चौबे PA अजित पवार, हे श्री संतोष हिंगणे जे कलेक्टर आहेत ते, आणि विकास पवार जे विकास पाटील जे PA आहेत अजित पवारांचे. हे तिन्ही अधिकारी जे अजित पवारांबरोबर आहे, या सगळ्यांना माहिती आणि अजित पवारांना माहिती नाही म्हणजे कमालच करतात अजित पवार. मुलगा 300 कोटीची जमीन घेतो माहित नाही, अधिकारी एवढाले त्याला मदत करतात यांना माहित नाही. करतात काय अजित पवार सकाळी 6 वाजता उठून. एक महत्वाचा प्रश्न आहे की आता जी पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही दाखवलेली आहे 2021 ही कोणत्या कोणत्या विभागाकडे आहे चौकशी ज्यांच्या सुरू आहे, म्हणजे चौकशी समिती आहे, त्याचबरोबर EOW कडे आहे, पोलिसांकडे तक्रार आहे, कोणाकोणाकडे ही एक पॉवर ऑफ अटर्नी? हे पहा ज्यावेळेस समिती नेमली पहिली खारगेंची, नंतर मग IG आरती वगैरे वगैरे आणि पोलीस FIR झाला, त्यावेळेला त्या कबुली जबाबमध्ये स्पष्ट लिहिलं की 2 जूनचं पत्र आहे. 2 जूनचं पत्र जर शोधलं असतं तर ही पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा मिळाली असती. हे आता त्यांच्या रेकॉर्डला त्या बाईंनी पाठवले, तृप्ता ठाकूरनी. म्हणजे अजूनही ते नाही म्हणत असतील तर मग याच्यापेक्षा म्हणजे डिपार्टमेंट जर असं खोटं बोलत असेल तर आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु हे सगळ्या डिपार्टमेंटला असली पाहिजे आणि जे आम्हाला सापडतं ते त्यांना न सगळ्यांनी म्हणजे आता मंत्र्यांनी iPad घेतलेत, म्हणजे एका सेकंदाचं काम आहे खरं तर हे सगळं शोधायचं झालं तर. पण ते तुम्ही पुरावे द्या असं कोण का म्हणताय मला कळत नाही. तुम्ही ते मला कसे म्हणालात, आपली अशी अपेक्षा आहे का की कुणी येईल आणि मी अमुक चूक केलेली आहे असं म्हणेल? असं म्हणणार नाही, त्यांनी तेच म्हणायचं आहे. परंतु ते राज्याचे वित्तमंत्री खरं तर हे सोडून द्या, त्या पार्थचे वडील आहेत. वित्तमंत्री म्हणून राज्यातला एक मोठा घोटाळा त्यांच्या घराशी किंवा कुणाशीही निगडीत आहे. त्यांनी सुरुवातीला म्हणायला पाहिजे होतं की ह्याचे सगळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करू. त्याच्याऐवजी मला माहितीच नाही, माझ्या मुलाचा काही संबंधच नाही, ते कुणी केलंय माहिती नाही, डॉक्युमेंट कुणाकडे आहेत, ते रद्द झालं, देवाणघेवाण झालीच नाही. देवाणघेवाण झाली नाही याच्यामध्येच सगळा घोटाळा लपलेला आहे. ते अधिकाऱ्यांवर ढकलतात. ते म्हणतात अधिकाऱ्यांनी आम्हाला हे अगदी बरोबर आहे त्यांचं. हे आता अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशा मंत्र्यांचं ऐकायचं की याच्यासाठी जी आपली यंत्रणा आहे ती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी एकमेकावर अंकुश ठेवण्यासाठी आहे. परंतु त्या अधिकाऱ्यांना यांनी सामूहिक करून घेतलंय. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की या अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्या नियमाप्रमाणे व्हायला हव्यात. हे सगळे अधिकारी मर्जीतले अधिकारी त्यातल्या राज्यातले किंवा त्या विभागातले दबंग राजकारणी आहेत, त्यांच्या मर्जीने तिथे वर्षानुवर्ष ठेवले जातात. त्याचाच हा परिणाम आहे. संतोष ढाकणेचा किती समावेश आहे, कारण की ते मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत, सर्वात महत्वाचा अधिकारी आहेत या प्रकरणामध्ये? सहभाग त्यांचा पूर्ण व्हॉइस, त्यांचं जे चॅट झालेलं आहे, व्हॉइस कॉल झालेले आहेत, किती मिनिटाचे आहेत, किती सेकंदाचे आहेत, ते सगळे त्या पूर्णच्या पूर्ण डिटेल्स मी आता त्या ग्रुपवर मला आलेला पूर्ण मेसेज मी तुम्हाला पाठवते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता तृप्ता ठाकूरचा, त्यांना या जे गेलेली पत्र होती ही 2 पत्र चौकशीसाठी हजर व्हा म्हणून त्यांना पाठवण्यात आली. त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं उत्तर आणि त्याच्याबरोबरचे सगळे अनेक्शन्स जे आज आम्ही दाखवलेत ते सगळे 18 तारखेला EOW ला गेले होते आणि 20 तारखेला बावधन पोलीस स्टेशनला त्यांनी कळवले होते. आज तारीख 22. मी काल रात्रीपर्यंत मुंबईत नव्हते, काल रात्री आले म्हणून आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या पुढे ठेवले. EOWचे 18 डिसेंबर आणि 20 डिसेंबर बरोबर ना? करेक्ट. EOWचे एका अधिकाऱ्याचं तुम्ही नाव घेतलं, संबंधित अधिकाऱ्याचा पण या प्रकरणामध्ये सहभाग आहे? आता असू शकतो नसतो. नंबर शेअर होतोय तर? नंबर शेअर करणं म्हणजे वाघमारेंचा नंबर शेअर केला गेला चौकशी अधिकाऱ्याचा, तर त्या चौकशीत कितपत योग्य ती कारवाई होईल एवढं नाही. ते हे 3 PA आणि त्यांचे OSD यांचे इतके कॉल झाले टू अँड फ्रो की ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की याच्यात चौकशी हा एक फार्स आहे हा, सरळ आणि त्यांना क्लिअर कट वाचवलं जातंय. म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज पार्थवर FIR झाला पाहिजे. नाही झाला तर आम्ही उद्या जाऊन पुण्याला जाऊन पार्थवर FIR करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी मागणी आम्ही दोघं करणार आहोत. ते असं म्हणतायत की तुम्ही जे कागद दाखवले ते खोटे आहेत आणि आम्ही तुमच्यावरच अब्रू नुकसानीचा दावा लवकर करावा का थांबले ते, म्हणजे मला ते कळत नाही की जे ते माझ्या पत्रानंतर त्यांनी केलं की काय त्या कुठल्या एका जजमेंटचा उल्लेख देऊन की FIR केला पाहिजे. मी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची स्वागत केलेलं आहे.
100 कोटीचा दावा करताय, 200चा करा. म्हणजे लवकर जर काही झालं माझ्यावर ते सिद्ध होऊ. म्हणजे माझ्याकडून तेवढे पैसे आहेत हे मलाही कळेल. आणि FIR त्यांनी तातडीने करावा, आमच्यावर करावा, काहीही हरकत नाही. फक्त जो न्याय आम्हाला असेल तो सगळ्यांनाच असला पाहिजे. आधी ते आरोपी आहेत त्यांच्यावर आम्ही जे आरोप लावले त्याचा व्यवस्थित खुलासा करा. ती कागदपत्र खोटी आहेत असं या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवा, प्रेसच्या समोर आणा आणि आम्ही सिद्ध करून दाखवतो की आणि हे त्यांचं आहे. महाराष्ट्रातला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आम्ही जे दोघं वेड्यासारखे लढतोय, जर आम्हाला एवढं लढून हा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जर आमच्यावर FIR होणार असेल तर त्याचं आम्ही नक्कीच दोघं जण स्वागत करतो. पार्थ पवार यांनी अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या सह्या त्यांच्या नाहीच, त्यांच्या या एका पत्रावरच्या. हा. अहो मॅडम, एक साधी गोष्ट आहे, म्हणजे आता खरं तर याचा खुलासा द्यावा एवढंही हे महत्वाचं नाही. त्यावेळचे नोटरी, त्या नोटरीमध्ये नाव आहे, यावेळचे नोटरी म्हणजे LOI साठी जे दिलं त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट केलं, ॲग्रीमेंट केलं, ते दोन्ही नोटरी सेम असतात. नोटरी काय आम्ही आणून ठेवणार आहे तिथे? तुमच्या सह्या, तुम्ही तिथे गेला, त्यांच्या समोर तुम्ही सह्या केल्या. मग तसं असेल तर म्हणजे असं जर नाकारायचंच झालं तर उद्या सुप्रीम कोर्टाने दिलेलं जजमेंट पण नाकारतील. मग या राज्यामध्ये या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा? म्हणजे ही यंत्रणा आहे का किराणा मालाचं दुकान आहे, कुणी काही करून जातोय? या कागदांना हे जे तुमचे कबुली जबाब आहेत, परत LOI आहे, 2 दिवसामध्ये तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट मिळतं, आम्हाला मिळेल का? आमचा अर्ज तरी स्वीकारतील का? याच्यामध्ये याचा अर्थ त्यांनी हे सगळं ठरवून केलेलं आहे. सोयी आणि हा एवढा काळ का लागला? सोयीचे अधिकारी आणेपर्यंत जेवढा वेळ लागला तेवढा तो वेळ लागलेला आहे. सोयीचे अधिकारी आले की त्यांनी ते आपले जे काही प्रकरण वाजवायचे ते वाजवलेलं आहे. स्पष्ट, पण त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट आणखी मला वाटतं बोलण्यासारखं काही नाही. आणि जर कागदपत्र खोटी असतील तर त्यांची सगळी अख्खी कमिटी, त्यांची कलेक्टर, पोलिसांचे अधिकारी आणि पत्रकार एकदा सगळे बसूया, त्यांनी नाकारावं, आम्ही सिद्ध करून देतो. कागदपत्र तुमच्याकडचे आहेत, आमच्याकडची नाहीत. तुम्ही महसूल अधिकाऱ्याचा उल्लेख केलेला होता. मुळात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांचाही समोर तुम्ही भेट घेतलेली आहे. या प्रकरणात परत कागदपत्र सादर करणारा चौकशी समिती? बिलकुल. मी कालच खारगेंशी बोलले आणि त्यांची मी विनंती केली होती बावनकुळेंना पण की मला लवकरात लवकर 3रं हिअरिंग त्यांच्या पुढे देण्यात यावं. तर त्यांनी मान्य केलंय आणि ते याच आठवड्यात बहुतेक गुरुवारी मला पुन्हा एकदा खारगे समिती पुढे हे सगळे कागदपत्र सुद्धा द्यायची आणि जी मी देणार. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच सगळ्या मंत्र्यांवर आहे, अजितदादांवर किंवा त्यांच्या घरच्यांवर नाही असं काही म्हणजे तो OSDPA पण CM काही ऑफिसरची जणांची नेमणूक पण नाही झाली दिसते मॅडम. पण तरी हा एवढा मोठा प्रकार याच्यावर काय? नाही, आता ते मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, आम्ही कसं देणार. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलाय आणि त्यांची आमदारकी पण आता रद्द होणार नाही. आणि शिक्षेला रद्द केले. हे कधी झालं? नाही, शिक्षेला झाली आहे पण सुप्रीम कोर्टात शिक्षेला स्थगिती दिली असेल. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना दिलासा दिलाय, त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे आणि आमदार म्हणून ते अपात्र ठरवलं जाणार नाही आणि त्याबाबत आज ते राज्य सरकारला तशी नोटीस देखील जारी करतात. आनंद आहे. म्हणजे आता न्याय मागायचा कुणाकडे याचाही आता तो हा नेहमी पडणारा प्रश्न आहे की ज्या सगळ्या अशा संघटना, संस्था, म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय असेल, महसूल मंत्री कार्यालय असेल, पोलीस कार्यालय असेल, सगळे जर यांच्याशा बाजूने असतील तर मग न्याय मागायचा कुठे? परत आम्हीच कोर्टात जायचं. कोकाटे प्रकरणात मला तिथे जे लोक उपस्थित होते त्यांच्याकडनं असं कळलं की जजनी, प्रॉसिक्युटर ज्या होत्या गव्हर्नमेंट तर्फे प्लीडर, त्या काही लढत नव्हत्या विशेष, म्हणून शेवटी जज काल एका आर्मीच्या लेफ्टनंट कर्नलनी पैसे खाणं आणि त्याच्यात आता मी तर म्हणते की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे का? कारण त्यांनी जे सबस्टँडर्ड मटेरियल घेतलं पाहिजे ते माझे जवान घेऊन जर बॉर्डरवर लढणार असतील तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी काही नाहीये की पैशाची इतकी हाव आहे की आज आपण जवानांच्या हातात जी बंदूक पण देऊ ती सुद्धा जर निकृष्ट दर्जाची असेल तर काय बोलायचं. म्हणून त्यांच्यावर फक्त भ्रष्टाचाराचाच नाही तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा अशीच माझी मागणी आहे. पण माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत आता त्यांचं मंत्रिपद गेलं, आता ते मंत्री नाहीयेत, तर एवढ्या कारवाईवर तुम्ही समाधानी नाहीयेत? समाधानी मी असण्यापेक्षा सगळी जनता बघतीये हे तमाशे. जर आज
एक मंत्री जो ज्याची इलेक्शन ॲफिडेव्हिट तुम्ही उघडून बघा, 2024च्या इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये 48 कोटीची संपत्ती डिक्लेअर्ड आहे. अनडिक्लेअर्ड किती असेल सोडून द्या. डिक्लेअर्ड संपत्ती 48 कोटीची आहे, ज्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं हे डिक्लेअर्ड आहे. असा व्यक्ती जर गरिबांच्या म्हणजे अतिशय गोरगरिबांच्या ज्या सदनिका लाटत असेल, अशा व्यक्तीवर जर माझं सरकार कारवाई करत नसेल, जर माझ्या सरकारचे प्लीडर कोर्टात लढत नसतील आणि चुकीची बाजू जर कोर्टापुढे मांडली, तर त्यातनं काय साध्य होणार आहे? आणि म्हणूनच मग असे आमदार, त्यांच्यात ते बळ येतं ना हे करायचं, भ्रष्टाचार करायचं पण बळ त्याच्यामुळे येतं. आणि मग आम्ही वेड्या